श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. अधिक मासाच्या पवित्र काळात केलेले प्रत्येक व्रत, दान आणि नामस्मरण मनुष्याला पुण्यप्राप्तीकडे घेऊन जाते. आज आपण अधिक मास महात्म्य कथासारातील 10वा अध्याय ऐकणार आहोत, पुण्यदायी मौन भोजन. या अध्यायात मन, वाणी आणि आचरण यांची किती महत्त्वाची आहे हे सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. अनावश्यक आणि अवास्तव बडबड टाळून शांत मनाने व्रत कसे करावे याचा संदेश या कथेतून मिळतो. अवंती नगरीत वेद शर्मा नावाचा एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता. त्याने अधिक मासात संपूर्ण महिनाभर मौन पाळून मौन भोजन हे पुण्यदायी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने त्याचे जीवन बदलले आणि शेवटी त्याला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 10वा, पुण्यदायी मौन भोजन. ऋषी वर्गाला सूत पुराणी काकांकडून अधिक मास महात्मा ऐकताना अपूर्व आनंद होत होता. एका ऋषीने प्रश्न केला, महाराज, आजपर्यंत आम्ही स्नेहभोजन, प्रीतिभोजन, मिष्टान्न भोजन, सहस्र भोजन वगैरे ऐकलं होतं, पण हे मौन भोजन म्हणजे नेमकं काय? भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला ह्या मौन भोजनाचे काय महती सांगितली? मागच्या अध्यायात उपास केल्यानं काय पुण्य मिळतं, कोणतं फळ पदरात पडतं हे चंद्रिकेच्या कथेमधून आपण पाहिलं आहे. आता मौन भोजन केल्याचे फळ सांगतो. ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या उपवास करणं शक्य नाही, ज्यांना उपवास झेपत नाही, निभावत नाही, त्यांनी अधिक महिन्यात भोजन घ्यावं. मात्र ते फक्त एकदाच. आणि ते कसं घ्यावं तर मौन पाळून. मौन राखायचं, जेवताना बोलायचं नाही, याला मौन भोजन घेणं असे म्हणतात. मौन व्रत धरून केवळ एकाच वेळा भोजन करण्याचे व्रत या महिन्यात केलं तर खूप मोठं पुण्य पदरी पडतं. मौन राखायचं म्हणजे अवास्तव अनावश्यक बडबड करू नये. स्नान करताना, होम हवन करताना, भोजन करताना मौन पाळावं. मात्र त्यावेळी भगवंताचे नाम मात्र घ्यायला आडकाठी नाही. स्नान करताना भगवंत नाव घेता येतं, स्तोत्र पठण करता येतं, होम हवनाच्या वेळी मंत्र म्हणावे, जेवताना देवाचं नाव घ्यावं. कारण भोजन करणं, उदरभरण करणं हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे. भोजनाच्या वेळीच नव्हे तर अधिकाधिक वेळ मौन पाळावे. मौनम सर्वार्थम साधनम हे शास्त्रवचन तर आपणा सर्वांना ज्ञात आहे. मौन पाळलं की मौनधारकाच्या सर्व पापांचा नाश होतो, त्याला सुख सौभाग्य प्राप्त होतं, त्याचं आयुष्यमान वाढतं, त्याला आरोग्य प्राप्त होते. मौन राखल्याने शक्तीचा अपव्यय होत नाही, वादविवाद अथवा भांडण तंटा होत नाही, मनशांती प्राप्त होते आणि वाणीला सिद्धता येते. याच कारणासाठी आपले ऋषीमुनी, साधू, संत, सज्जन लोक हे मौन पाळत असत. त्यामुळेच अनेकांच्या वाणीला सिद्धता, सत्यता प्राप्त होत होती. मौन याचा अर्थ निरर्थक बडबड करू नये, वितंड वाढवू नये, विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये आणि शक्ती वाया घालवू नये. अधिक महिन्यातील मौन भोजन व्रताची सांगताही देवाच्या मंदिरात घंटा बांधून केली जाते. अवंती नगरात एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता. त्याचं नाव वेद शर्मा. त्याने आपल्याला अन्य काही व्रत करता येत नाही तर आपण फक्त मौन पाळू, जेवण ही एकदाच करू. जेवताना जे बोलायचं ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचे नाव, त्याचंच नाव घ्यायचं, दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं आणि पुरुषोत्तमालाच अनन्य भावे शरण जायचं असा नियम केला. मोठ्या सश्रद्ध मनाने, निष्ठेने त्याने तो नियमही पूर्ण केला. परिणामी शेवटी त्या वेद शर्माला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. ज्यांना असं मौन भोजन अखंड महिनाभर करता येणं शक्य नसेल त्यांनी निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वेदधृती या दिनी तरी निष्ठेने हे मौन व्रत पाळावं. अशा मौन व्रताने पुण्य वाढतं आणि भगवंताची कृपा होते. मौन धारकाला आरोग्य, धनसंपदा याचा लाभ होतो, सुखशांती मिळते. हा एक सोपा, साधा आणि सर्वांना सहज करता येण्यासारखा उपाय आहे. कंठी नाम धरा, जनी मौन राखा आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हा. अध्याय 10वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की मन शांत ठेवणं, अनावश्यक बोलणं टाळणे आणि भक्तिभावाने व्रत करणे यामुळे आपले जीवन किती पवित्र बनते. वेद शर्मांनी अधिक मासात श्रद्धेने मौन पाळून मौन भोजन व्रत केले आणि त्याच्या पुण्यफळामुळे त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. म्हणूनच अधिक मासात केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. आपणही या पवित्र महिन्यात शक्य तितके नामस्मरण, दान, व्रत आणि मनाची शुद्धी करण्याचा प्रयत्न करूया. भगवान श्रीहरी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देव हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.